कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, सोनोग्राफी मशीनसह चौघांना अटक। वारणा विद्यापीठ वारणा नगर संलग्नित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, 2 वेळा MBA मानांकन, NAC A ग्रेड, 100% इंटर्नशिप आणि प्लेसमेंट देणारी संस्था। प्रथम आणि द्वितीय वर्ष बीटेक करता TCS स्पॉन्सर्ड कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, तसंच MTech करता स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, CSE, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, मेकॅनिकल डिझाईन, केमिकल ENTC, त्याचबरोबर LLB, BA LLB, BBA LLB, BCA, BBA, MCA, MBA शाखांसाठी प्रवेश सुरू। वारणा विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात हॉस्टेल, मेस, बस, NCC, NSS, भव्य क्रीडांगण अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण 1983 पासून तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांमार्फत दर्जेदार शिक्षण देणारी संस्था TKIET वारणानगर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट। प्रवेश संपर्क 94 21 26 19 92। जिल्ह्यात बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने भोगावती येथे बनावट ग्राहक पाठवून रंगेहात छापा टाकला। या कारवाईत सोनोग्राफी मशीन आणि गर्भपाताच्या गोळ्यांसह 4 जणांना अटक करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांनी आरोग्य विभागाच्या पथकाला सोबत घेऊन ही धडक मोहीम आखली। एका गरोदर महिलेला बनावट ग्राहक बनवून मुख्य आरोपी अनिल टिपुगडे यांच्याकडे पाठवण्यात आले होते। त्याने लिंग चाचणीसाठी 20,000 आणि गर्भपातासाठी 15,000 रुपयांची मागणी केली। पैसे देण्याचे ठरताच आरोपी महिलेला भोगावती साखर कारखाना कॉलनीतील एका खोलीत घेऊन गेले। तिथे बेकायदेशीर चाचणी सुरू असतानाच पोलिसांनी रंगेहात छापा टाकला। पोलिसांनी केलेल्या कारवाईत महेश पाटील, अनिल टिपुगडे, सुनील पाटील आणि श्रीमंत पाटील या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे। त्यांच्याकडून एक सोनोग्राफी मशीन आणि औषधांसह तब्बल 9,81,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी आरोपींना करवीर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे। तसेच या रॅकेटचे धागेदोरे आणखी कुठे बसले आहेत का याचा अधिक तपास पोलीस करत आहेत। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।